नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। की आपल्या देशामध्ये बघा आता सध्या एक दुःखद घटना घडलेली आहे की अहमदाबाद येथे विमान क्रॅश झालेले, तर तिथं कमीत कमी 250 ते 260 असे मृतदेह आढळलेत। पण ती आपल्यासाठी एकदम अशी खराब बातमी आहे। आणि त्याच्यातून पण एक रमेश दादा आहेत, रमेश नावाचा व्यक्ती ते वाचलेले आहेत। बरं त्यांची सुद्धा म्हणजे कसं असतं, नशिबाने पण साथ द्यावं लागते, स्वतःचं पण कर्तृत्व असावं लागतं त्याच्यामध्ये, तरच आपण त्याच्यामध्ये सफल होत असतो। आणि दुसरं म्हणजे जे लोक म्हणतात ना की भगवान काय आहे, तुम्ही काय श्रद्धा ठेवता, तर मग त्या लोकांना एकच सांगायचं आहे की त्याच्यामध्ये सगळं काही जळालं, पण आमची भगवद्गीता तशीच होती। काय भगवद्गीतेचा एकही पान का एकही अक्षर अजिबात खराब झालेलं नव्हतं। म्हणजे देव कुठेतरी असतो, देव आहे, पण फक्त एवढंच खंत वाटते की देवाने फक्त एवढा अपघात टाळायला पाहिजे होता आणि माणसं वाचायला पाहिजे होती। बरं ज्याचं त्याचं शेवटी नशीब असते, नशिबाची भोग, नशिबापुढं कुणालाही जाता येत नाही। आणि एक बघा, एक गाण्याचं ओळी आहे दोन, जिंदगी एक किराए का घर है, कभी ना कभी तो हमको जाना पड़ेगा, और एक किराए का घर भी बदलना पड़ेगा। तो अशा दोन ओळीत गाण्याच्या। तसंच आहे आपलं म्हणजे कसं असतं, आपलं जन्म तो कुठं आणि मरण कुठं असतं हे आपल्याला माहीत नसतं। परंतु आपण काय करतो, 25 ते 30 वर्षाची प्लॅनिंग करून ठेवतो, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे। परंतु मला एकच सांगायचं, अशी प्लॅनिंग न करता हाय तो दिवस, हाय तो क्षण एवढा सुखाने जगा आणि परिवारासोबत जगा। आता एक परिवार होता बघा, 3 मुलं आणि 2 नवरा बायको राजस्थानचे, म्हणजे एकत्र राहण्यासाठी परिवाराला ते लंडनला चालले होते की त्यांच्या मनामध्ये आशा असन का आम्ही आता एकत्र राहणार आहेत, परंतु ती आशा शेवटी तिची आशाच राहिली। म्हणून पैशाच्या मागे न पळता कधीही माणसाने आपल्या परिवारासाठी वेळ द्या आणि द्यावाच। याच्यातून तर भरपूर शिकण्यासारखं आहे। काय नाही, ज्याचे त्याचं भरतं ते जात असतं, परंतु जन्माचं एका ठिकाणी आणि मरतो एका ठिकाणी। फक्त देवाकडे एवढीच मागणी आहे का देवा, एवढा गंभीर मृत्यू कोणालाच देऊ नको तू, कारण की असलं जिवंतपणे जळणं काय असतं हे फक्त त्यांनाच माहिती आहे। आपण नुसती कल्पना केली तरी आपले मन भरून येते, त्यांनी प्रत्यक्ष भोगले, त्यांच्या आत्म्यास शांती देव एवढी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू। आणि मेन म्हणजे परिवारासंग वेळ घालवा आणि परिवारासंग जगा। आणि हे म्हणजे कसं असतं, भाड्याचं घर आहे, एक दिवस आपल्याला पण जायचं आहे, एक दिवस म्हणजे कसं काय की हे भाड्याचं घर आपलं खालीच करायचं आहे। आणि मेन म्हणजे कसं असतं, आत्मा हा आपला अमर असतो, शरीर हे मरतं। आणि आत्मा आपण जसे जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो, तसंच आत्म्याचं पण आहे, हे शरीर सोडून दुसरं शरीर परिधान करणे, यालाच म्हणतात जीवन मृत्यूचं चक्र। म्हणून परिवारासंग वेळ घालवा आणि देवावर नेहमी श्रद्धा ठेवा, कारण की जो रमेश दादा वाचलेत ना, त्यांची काही ना काही म्हणा, आईची पुण्याई म्हणा, वडिलांची पुण्याई म्हणा आणि त्यांची काहीतरी पुण्याई म्हणा, याच्यातून ते उडी खाऊन वाचलेत आणि स्वतःच्या पायावरती चालत गेले। तसंच म्हणून भगवंतावर नेहमी श्रद्धा ठेवा आणि आमची भगवद्गीता कोरी कट्ट तशीच राहिली, एकही अक्षरसुद्धा जळालं नाही। ज्यांचा विश्वास नाही ना त्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघावा। धन्यवाद। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा। आणि आपल्या परिवारासोबत जगा हीच विनंती करते।